ई-चलन दंडाची संपूर्ण माफी आणि ई-चलन प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे प्रतिनिधी प्रदीप राठोड हे गेल्या 13 दिवसांपासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर सुरू असलेलं आमरण उपोषणाला बसले होते। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची दखल घेतली। वाहतूकदारांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन दिलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी मध्यस्थी करत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। त्यानंतर आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन प्रदीप राठोड यांनी आपलं 13 दिवसांचं उपोषण मागे घेतलंय। संघटनेने एक आंदोलन पुकारलं होतं, गेले 15 दिवस झाले ते आंदोलन करतायत। राज्य सरकारने याच्या संदर्भात एक पहिली बैठक घेऊन राज्याच्या प्रमुख नेते मंडळींकडे प्रस्ताव पाठवला आहे। थोडंसं याच्यामधल्या ज्या अडीअडचणी आहेत या समजून घेण्यासंदर्भात किंवा राज्याने केंद्राला पाठपुरावा करून घेण्यासंदर्भात थोडासा डिले झाला, पण आदरणीय राठोड साहेबांनी आज हे उपोषण केलं। आज राज्याचे मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, परिवहन मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, कॅबिनेट मंत्री महोदय असतील, यांच्याशी आम्ही चर्चा करून आज हे आंदोलन या ठिकाणी थांबवतोय। आम्ही या ठिकाणी राठोड साहेबांना असू द्या संघटनेच्या प्रमुख लोकांना विनंती केलेली आहे की आपल्या ज्या समस्या आहेत या राज्याच्या प्रमुख मंडळींसमोर पुन्हा एक चर्चा करून आपले विषय मांडावेत। सरकार या संदर्भामध्ये आपल्याला काय मदत करू शकते ते आमची भूमिका तुमच्यासमोर मांडून यातनं दोघांनी मिळूनही मार्ग काढला पाहिजे। होणारे राज्यामध्ये होणारे किंवा ॲक्सिडेंट असतील, राज्यामध्ये होणाऱ्या ज्या घटना दुर्घटना असतील याच्यावर कुठेतरी कंट्रोल व्हावं, या निमित्ताने जे नियमावली केलेली आहे त्यातले जे बदल करायचे असतील हे सगळं आपण चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका सरकारची आहे। म्हणून आज मी इथं विनंती केली, या विनंतीला मान देऊन मी असेल, मिंचेकर साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा जिल्ह्यातील राजकीय सर्व मंडळी असतील, हे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी विनंती केली। याचा मान राखून आज राठोड साहेबांनी आंदोलन मागे घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि या संदर्भामध्ये सरकारही आम्ही सगळे मिळून यामध्ये जे आपल्यासाठी वाहतूक संघटनेला मदत करता येईल ती करण्याची आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। या संदर्भामध्ये जो त्यांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी बैठक झाली होती त्या बैठकीतले इतिवृत्त त्यासमोर मांडलेला आहे। सगळा अहवाल मागून घेऊन या संदर्भामध्ये चर्चा येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये 15 तारखेनंतरचा येईल असा अभ्यास आम्ही आता प्रथमदर्शनी आम्हाला दिसते। जर लवकर शक्य झालं तर मी लवकर या संदर्भात बैठक घेऊ। 15 ऑगस्टपासून मी आमरण उपोषण सुरू केलं होतं। आज माझ्या उपोषणाचा 13वा दिवस आहे। दरम्यानच्या काळामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये आमदार अमल महाडिक साहेबांनी यामध्ये आणि पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून काल दुपारी आमच्या समन्वय समितीचे सतीशचंद्र कांबळे, सुभाष जाधव, प्रकाश काका केसरकर, गौरव कोसाळे ही मंडळी अमल साहेबांच्याकडे गेली होती। त्यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांनी फोन केला आणि मुख्यमंत्र्यांचा फोन त्यांनी स्पीकरवर ठेवून त्यांच्या सगळ्यांशी चर्चा ते जे बोलतात ते यांना ऐकवलं। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न, हा विषय थोडासा 100% माफ होईल का नाही होईल हे मी आत्ताच सांगणं कठीण आहे, परंतु वाहतूकदारांच्यावर अन्याय झालेला आहे याची मला देखील जाणीव आहे आणि त्या दृष्टीनं 15 सप्टेंबरच्या आत वाहतूकदारांच्या समन्वय समितीबरोबर मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार अमल महाडिक साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन जितक्या जास्तीत जास्त टक्के हा दंड कसा माफ करता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये सुधारणा कशा करता येतील यामध्ये त्या बैठकीमध्ये नक्की विचारमंथन करून तोडगा काढू असं आश्वासन दिलेलं आहे। त्या आश्वासनाचा मी आदर करत आहे। आमच्या वाहतूकदार समन्वय समितीच्या सर्व सदस्यांनी मला सातत्यानं उपोषण मागं घेण्याची विनंती केली होती। माझ्या उपोषणाला त्यांनी फार मोठं पाठबळ देखील दिलेलं आहे। माझ्या उपोषण काळामध्ये त्यांनी सर्वांनी हातभार लावलेला आहे। त्या सर्वांचे या निमित्तानं मी आभार देखील मानतो। माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, माननीय पालकमंत्री आणि आमदार साहेबांचे देखील आभार मानतो आणि मी आज उपोषण सोडत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।